प्रतिजेजुरी यात्रोत्सवासाठी सज्ज. देवळालीच्या खंडोबा महाराज टेकडीवर चंपाषष्ठीनिमित्त घटस्थापना. सोमवार दिनांक 18 डिसेंबर रोजी चंपाषष्ठीनिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवासाठी देवळाली कॅम्पच्या टेकडीवरील खंडोबा महाराज मंदिर सज्ज झाले. बुधवार दिनांक 13 रोजी खंडोबा नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात पुजारी आमले परिवाराच्या वतीने विधिवत घटस्थापना करण्यात आली. मंदिराची तसेच मूर्तींची आकर्षक रंगरंगोटी पूर्ण झालेली आहे. मंदिरास नेत्रदीपक रोषणाई देखील करण्यात आली आहे. मंदिर परिसराची स्वच्छता देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्डचे आरोग्य विभागाने नुकतीच केली आहे. यात्रोत्सवासाठी जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. खंडोबा महाराजांच्या विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हळद फोडणे, जात्यावर हळद दळण्याचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 15 रोजी दुपारी मंदिराच्या प्रांगणात करण्यात आला. त्यामध्ये सुमन आमले, पल्लवी आमले, मोना आमले, सुशीला मस्के, चित्रा मस्के, आशा डांगे, कविता गावंडे, रुपाली गावंडे, पूजा जाधव, कमाल मुसळे, कौशबाई डांगे, इंदुबाई झाडे, मंदाबाई पाळदे, कावेरी रसाळ आदींनी पारंपरिक गीते गाऊन हळद फोडण्याचा आणि हळद दळण्याचा कार्यक्रम केला. ही हळद यात्रेच्या दिवशी सायंकाळी खंडेराव महाराजांना लावली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जागरण गोंधळात खंडोबा महाराजांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सोमवारी चंपाषष्ठीला पहाटे मंदिराचे पारंपरिक पुजारी आमले परिवार तसेच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण हे सपत्नीक पूजा तसेच अभिषेक करणार आहेत. त्यानंतर 8 वाजेला अन्नाज टेम्पल हिल ग्रुपतर्फे महाआरती होईल. याच ग्रुपतर्फे भाविकांना भरीत भाकरीचा प्रसाद वाटप देखील केला जाणार आहे. मंदिराचे परंपरागत पुजारी आमलेंच्या भगूर येथील घरून पालखी मिरवणूक काढली जाणार आहे. ती मंदिरात आल्यावर आरती होऊन मंदिरातर्फे दुपारी महाप्रसाद वाटप होईल. दुपारी 4 वाजेला देवळाली कॅम्प शहरातून पालखी आणि अश्वाची मिरवणूक पार पडेल. सायंकाळी 5:30 वाजेला मल्हारी भक्त उत्तम मांडे हे 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम करतील. रात्रीची आरती होऊन रात्रभर जागरण, गोंधळ, वाघ्यामुरळीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजेला यात्रा परतीची आरती होईल. दुपारी 4 वाजेला कुस्त्यांची दंगल पार पडेल. त्यानंतर खंडोबा महाराज यात्रोत्सवाचा समारोप होईल. प्रतिजेजुरीत पार पडणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन पुजारी आमले परिवार तसेच यात्रोत्सव आयोजन समितीने केले आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.